पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या पदग्रहण सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे। या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनीलअण्णा शेळके, सन्माननीय व्यासपीठ आणि त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे सर्व नवनिर्वाचित सदस्य, पंचायत समितीचे सर्व नवनिर्वाचित सदस्य आणि सभापती पदावरती विराजमान होणाऱ्या सुनीताताई मनोज येवले आणि उपसभापती म्हणून जे विराजमान होणार आहेत ते साहेबराव नारायणराव कारके यांना शुभेच्छा देण्यासाठी मावळच्या पंचक्रोशीतून उपस्थित असणारे सर्व राजकीय पक्षाचे, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी, नेते मंडळी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, वास्तविक ही निवडणूक जी झाली या अगोदर नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीचा अंदाज नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्येच मावळच्या जनतेला आला होता आणि म्हणून अण्णा तुम्ही जे जे उमेदवार उभे केले त्याच्यात कुठल्याही प्रकारची एक मित्रपक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची बार्गेनिंग केली नाही। तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला, तुम्ही ज्यांना विश्वासाने उमेदवारी दिली, त्या सर्वांचं काम प्रामुख्याने करण्याची भूमिका ही मित्रपक्ष म्हणून स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष असेल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल, या दोन्ही पक्षांनी विधानसभा असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असेल, प्रत्येक वेळी आपली भूमिका ही तुमच्या बाजूने ठेवली आणि तुमच्या यशामध्ये पूर्ण वाटा नसला तरी खालीचा वाटा म्हणून आम्ही सुद्धा तितकेच जबाबदार आहोत याची सर्वांनी नोंद घ्यावी। केवळ भाषण करताना राष्ट्रवादी अहो आम्ही सुद्धा राष्ट्रवादीच्याच बाजूने आहोत, पण कुणीतरी मित्र पक्ष म्हणून स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा उल्लेख करा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा उल्लेख करा। त्यांची भूमिका मोलाची होतीच ना। तुमच्या सर्व उमेदवारांच्या पोस्टरवरती आमचेही फोटो होतेच ना, ते नाकारून चालणार नाही। आणि म्हणून या तालुक्याचे खऱ्या अर्थाने लोकप्रिय आमदार म्हणण्यापेक्षा मी तर म्हणत या तालुक्याचे लोकप्रिय आमदार तर ते आहेत, परंतु वन मॅन आर्मी म्हणून सुनीलअण्णा शेळकेंकडे या निवडणुकीच्या माध्यमातून पाहिलं जात आहे। विरोधी पक्षातून बऱ्याच अफवा येत होत्या, घड्याळाची टिकटिक बंद करायला निघालेले आता 5 वर्ष पंचायत समितीकडे टुकटुक करत बघण्याची वेळ ही आमदार सुनीलअण्णा शेळकेने आणली, म्हणून त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी धन्यवाद देईन। त्याचप्रमाणे भविष्यामध्ये पुढच्या निवडणुकीमध्ये कदाचित अण्णा भाजपकडे उमेदवार शोधायला वेळ लागेल, कारण त्यांच्याकडे उमेदवारी मागायला कुणी पुढे येतील असं काही मला वाटत नाही जोपर्यंत अण्णा आहे। आणि म्हणून हा विजय 100% विजय आहे, 15-0 आहे, त्यांना व्हाईट वॉश दिलेला आहे आणि भविष्यात त्यांनी सुद्धा आता सुनीलअण्णाचा नाद करू नये ही प्रामाणिकपणे मी त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करीन। आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं अण्णा सांगावं असं वाटतंय की कुसगाव घनगटाने
पूर्वी हॅट्रिक केली होती आणि आता चौथ्यांदा पुन्हा एकदा गणगट वेगळा जरी झाला तर चौथ्यांदा पुन्हा 100% निकाल देण्याचं काम एक कुसगाव काले गणगटाने केलेलं आहे. आणि म्हणून ही परिस्थिती पाहता निश्चितच त्याच गावचा मी रहिवासी असल्याने कुसगाव मध्ये आमचे 2 सदस्य आहेत, आपले 2 सदस्य आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. आणि निश्चितच या निवडणुकीच्या माध्यमातून कुसगावला सुद्धा जर झुकतं माप देता आलं तर निश्चित तसा प्रयत्न मागे पुढे झाला तरी चालेल. परंतु त्या गावचा नागरिक म्हणून या ठिकाणी मी त्या प्रकारची मागणी करतो आणि पुन्हा एकदा सर्व जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य आणि पंचायत समितीचे नवनिर्वाचित आता होणारे सभापती, उपसभापती आणि सर्व सदस्यांना मनपूर्वक त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय शिवराय. काय झालं? पंचायत समिती जिल्हा परिषद 15-0 झालं. नाही ते पुढचं वाक्य वाचा. पंचायत समिती जिल्हा परिषद महाराष्ट्राच्या विधानसभेत 0. हो. महाराष्ट्राच्या विधानसभेत सुनील अण्णा मावळचा हिरो. असं काय बोलतो. या निवडणुकीमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गणगटामध्ये 15-0 आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत सुनील अण्णा हाच खरा हिरो, मावळचा हिरो. धन्यवाद रमेश भाऊ. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी महान भारत केसरी पैलवान दिलीपजी भरणे या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं या ठिकाणी स्वागत. यानंतर मी आपल्या सर्वांचं ज्यांचं मनोगत ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांना विनंती करतो की आपण आपलं या ठिकाणी मार्गदर्शन करावं. सुरू करा, लाईव्ह चालू आहे. या ठिकाणी सभापती आणि उपसभापती पदाची घोषणा झालेली आहे. सर्वांनी टाळ्या वाजून या दोघांचे सन्मान करा. आज आपल्या मावळ पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक पार पडतीये आणि या निवड प्रक्रियेच्या निमित्तानं आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या महायुतीतील जे पंचायत समितीचे आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार विजयी झाले त्या सर्वांचा देखील सत्कार समारंभ या ठिकाणी पार पडतोय. व्यासपीठावरती उपस्थित स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय रमेश भाऊ साळवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्याचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय गणेश आप्पा ढोरे, आदरणीय बबनभाऊ बेगडे, आदरणीय सुरेश भाऊ चौधरी, कृष्णाजी कारके, नारायणभाऊ भालेराव, आदरणीय माऊलीदादा ठाकर, सुवर्णताई राऊत, चिपू महाराज कडू,
संभाजीराव राक्षे, कळवळमामा मालपोटे, बबनरावजी ओवाळ, किरणरावजी हुलावळे, नामदेवराव शेलार, दीपक अण्णा हुलावळे, व्यासपीठावरती आपल्या वडगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्षा अबोलीताई, सर्व नगरसेवक, नगरसेविका, उपस्थित जिल्हा परिषदेचे सर्व माझे नवनिर्वाचित सदस्य, पंचायत समितीचे सर्व नवनिर्वाचित सदस्य, मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले वडीलधारी, माझ्या माय भगिनी, सहकारी बांधव आणि पत्रकार मित्रांनो, कुणाला पाहिजे आजचे दिवस बसतो त्या माग आत्ताच ज्यांची सभापती, मावळ पंचायत समितीची सभापती म्हणून निवड झाली अशा सुनीताताई मनोजराव येवले आणि उपसभापती म्हणून साहेबरावांना कारके, या दोघांचंही आपल्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व परिवाराच्या वतीनं, मावळच्या तमाम जनतेच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या वाटचालीला देखील शुभेच्छा व्यक्त करतो. आज ही निवड प्रक्रिया पूर्ण होत असताना सगळ्यांच्याच मनामध्ये आनंद आहे आणि तेवढ्याच दादांच्या पश्चात ही निवडणूक किंवा ही सर्व प्रक्रिया पार पडत असताना मनाला वेदना देखील आहे. दादांनी मावळ तालुक्यात काय आले की सांगायचे, सर्व पदाधिकारी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराची मंडळी एकजुटीनं काम देखील करायचे. परंतु गेले 25-30 वर्ष जी खंत आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये होती ती मागच्या दीड वर्षापासून मी देखील आवर्जून सांगायचो. विधानसभेची निवडणूक पार पडल्यावरती ठामपणाने सांगायचो की आपण पंचायत समितीमध्ये 10 पैकी किमान 9 जागा जिंकू. एखादी जागा आपली जर गेली तर जाईल, नाही तर 10च्या 10 जागा जिंकू आणि या पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा लावल्याशिवाय आपण देखील गप्प बसणार नाही. आणि ते स्वप्न आज तुमच्या सगळ्यांच्या बळावरती, तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावरती, ताकदीवरती आपण पूर्ण करू शकलो. आता पंचायत समिती आपल्या ताब्यात आली म्हणजे आपलं एक स्वप्न पूर्ण झालं. परंतु ग्रामीण भागातील 3.5 लाख या माझ्या मायबाप जनतेचं खऱ्या अर्थानं स्वप्न आता पूर्ण करण्याची जबाबदारी मोठी आपल्यावरती वाढलेली आहे. जवळपास 2,17,000 का 2 लाख किती रे मतदान ग्रामीणचं? 16,000 होतं. जवळपास 2 लाख मतदार आणि 1 लाख बिना मतदार असलेले किंवा अल्प वयातील असलेले, फ्लोटिंग असं जर काढलं तर ग्रामीण भागात 3 लाखापेक्षा अधिकची लोकसंख्या आपल्या ग्रामीण भागामध्ये आहे. आणि या सर्वच जनतेच्या आता आपल्याकडनं देखील अपेक्षा वाढलेल्या आहेत. आणि या सगळ्यांना जर अपेक्षा पूर्ण करून या पंचायत समितीतून जर न्याय द्यायचा असेल तर आपल्या पदापेक्षा आपलं कर्तृत्व आणि आपली जबाबदारी याचं भान ठेवून सर्वांनाच काम करावं लागणार आहे. जिल्हा परिषद माझे 5ही आपल्या सगळ्यांच्या विचाराचे सहकारी. येत्या 18 तारखेला तिथली देखील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यानंतर तिथल्या असलेल्या समित्या, त्यांचे सभापती, उपसभापती किंवा तिथली संपूर्ण जबाबदारी हे देखील काही महिनाभराच्या आतमध्ये पूर्ण केली जाईल. म्हणजे 18 तारखेनंतर पुढच्या 8-10 दिवसात ती देखील जबाबदारी घेतली जाईल. आणि पंचायत समितीचा आता पदभार तुम्ही आजपासून स्वीकारलाय तर त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या विभागाची माहिती घेणं,
प्रत्येक विभागाचा आढावा घेणं, मागील 3-3.5 वर्षामध्ये प्रशासकीय काळामध्ये पंचायत समितीमध्ये कशा पद्धतीने कामकाज झालं, या सगळ्या बाबींचा बारकाईनं अभ्यास करावा लागणार आहे. पंचायत समितीचा गट विकास अधिकारी वाटलं होतं थोडंसं ऍक्टिव्ह असेल, पण मला काय तशा पद्धतीचं चित्र दिसत नाही. काही अधिकारी वर्षानुवर्ष तिथंच आहेत, काही स्टाफ सुद्धा त्या ठिकाणीच आहे. म्हणजे आता तुम्ही 2017 निवडून आलता ना, 17 आणि हे साधारण 9 वर्ष 8 वर्ष पूर्ण झाली. या 8 वर्षापूर्वीपासूनचा असलेला स्टाफ सुद्धा त्या ठिकाणी आहे. जो चांगलं काम करणारा व्यक्ती आहे, जी माझी भगिनी असेल, त्यांना नक्की त्या ठिकाणी ठेवून त्यांच्याकडनं कामं करून घ्या. परंतु मी जबाबदारीने सांगतो, आपण तळेगाव, लोणावळा आणि वडगाव या 3 नगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता आल्यानंतर तिथल्या नगरसेवकांनी मागील 3 वर्षात काय काम नगर परिषदेच्या माध्यमातून झालं याची लेखी स्वरूपात माहिती मागवली. विभाग वाईज महिला बाल कल्याण असेल, आरोग्य असेल, बांधकाम विभाग असेल, सामाजिक न्याय विभाग असेल, वेगवेगळ्या विभागाची लेखी स्वरूपात 3 वर्षाची माहिती मागवायचं काम सुरू केलं. प्रशासनाला ती माहिती सुद्धा देता येत नाहीये. इथपर्यंतच गलिच्छ आणि चुकीच्या पद्धतीने काम केलेली माहिती अजून समोर येते की ज्या विभागामध्ये वेगवेगळे हेडचे पैसे आपण देतो किंवा तुमच्या मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून सुद्धा तुमच्या पंचायत समितीला निधी येतो. असे निधी परस्पर खरेदीला मी परवा साळुंबऱ्याला गेलो होतो. साळुंबऱ्याला लाईटीचे पोल पाहिले, सोलर लाईटचा पोल. आपण चांगल्या गॅनोलाईटचा पोल घेतला, त्याच्यावर स्ट्रीट लाईटची चांगल्या क्वालिटीची फिटिंग घेतली तर 18-20 हजार रुपयाला मिळती. त्या साळुंबऱ्याला पाहिला लोखंडी पाईप आणि तो 3 इंचाचा पाईप. आता 20 फुटाचा 3 इंचाचा पाईप कितीला भेटतो बाजारात? 2,500-3,000 रुपयाला भेटतो ना. 3 इंच आपण जर लोखंडी पाईप घेतला तर हे तर आपल्याला माहिती आहे. त्यानंतर सोलर फिटिंग घेतली तर 5-6 हजार रुपयाला भेटली. मी म्हणतो 15,000 रुपये जाऊ द्या, 20,000 रुपये जाऊ द्या, 43,000 रुपयाला एक पोल बसवलाय. 43,000 रुपयाला हा डबल पैसे जातील आणि 2 वर्षात ते पोल पडून जातील. मी सांगायचा उद्देश असा आहे की तुमच्याकडे एक हाती सत्ता आहे, पण या सत्तेतून एक पैसा हिशोब हा सर्वसामान्य जनतेचा तुम्ही व्यवस्थितपणाने पाहिला पाहिजे. खरेदी करताना सुद्धा महिला बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून सॅनिटरी पॅड 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये काय किंमत असती, 94 रुपये. आणि ते पण वाटले का नाही माहित नाही. पिशव्या घेतल्या म्हणले वाटल्या का नाही माहित नाही, बघितले ना. कुठे वाटले फोटो दाखवा, तुम्हाला दाखवता येत नाही. बांधकाम विभागाला तीच परिस्थिती. 5-5 लाख रुपये, 10 लाख रुपयाच्या आतली कामं काढायची, 2-3 लाख रुपयाचं काम करायचं. लाख रुपये तुला, लाख रुपये मला म्हणजे त्याला तेच रेकॉर्ड मला मला. कृषी विभाग, पंचायत समितीचा कृषी विभाग असेल, त्यानंतर कृषी विभागामध्ये जी खरेदी केली जाते, जे शेतकऱ्यांना वाटप केलं जातं, रोजगार हमी योजना, ह्या योजनेतल्या अधिकारी तर एवढं निगरगट्टे, कुठल्या शेतकऱ्यांना काय योजना दिल्या. आज रोजगार हमी योजनेचा मी प्रमुख आहे, त्या विभागाचा त्या कमिटीचा अध्यक्ष आहे. मावळ तालुक्यामध्ये तुम्हाला जो मागेल त्याला वीर द्यायचं काम मी पूर्ण करेन. मावळ तालुक्यातील शेतकऱ्याला पाणंद रस्ते असतील, या पाणंद रस्त्याकरता देखील महसूल मंत्री बावनकुळे साहेब असेल, मुख्यमंत्र्यांनी देखील योजना जाहीर केली की आपण प्रत्येक गावाचे, प्रत्येक भागातले पाणंद रस्ते खुले करणं, त्यावरती खडीकरण करणं, याकरता लागणारा निधी जो काय लागेल तो देखील आणून द्यायचं काम माझ्याकडनं केलं जाईल. अनेक योजना आहेत, त्या योजना तर मला अजून निम्म्याही माहित नाही. आणि दर 2 वर्षानं, 5 वर्षानं बदलत असतात.
वेगवेगळ्या योजना उपलब्ध होत असतात. मगाशी बबन भाऊंनी सांगितलं की आपण पिठाची गिरणी पूर्वी वाटायचो, भजन साहित्य वाटायचो किंवा अजून महिलांकरता ताडपत्र शेतकऱ्यांना वाटप केलं जायचं, टपरी द्यायचं, अवजारं द्यायची. नाभिक समाजाच्या उद्योजकांना सुद्धा ती खुर्ची पण दिली जायची, तुम्हाला माहिती आहे. अशा वेगवेगळ्या योजना खरं तर सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून केलं जातं. ओपन जिमचं साहित्य, आता जिमचं साहित्य सुद्धा बघा, जे वाटप केले ज्या हरामखोराला, ओपन सांगतो मी, हरामखोराला ज्या कॉन्ट्रॅक्ट मिळालं 2.5 लाख रुपये त्याची किंमत आहे आणि आपल्याकडनं 6 लाख रुपये घेऊन गेलाय. 6 लाख रुपये घेऊन गेलाय. मी नाशिकवरून साहित्य मागवलं, त्या साहित्याची क्वांटिटी जवळजवळ 16-17 साहित्य येतात. यांनी 8 का 7 साहित्य दिली, ती पण हलक्या क्वालिटीची. हे मी का सांगतोय तर ज्या वेळेला ह्या वस्तू येतील त्या वस्तू पुढच्या 5 वर्षामध्ये सुनील शेळके मतदान मागायला जाईल किंवा तुम्ही मतदान मागायला जाल त्यावेळेला त्यात दिसलं पाहिजे की होय मला तुम्ही पंचायत समितीला सदस्य केला, मला जिल्हा परिषद सदस्य केलं म्हणून मी तुमच्या गावामध्ये या वस्तू देऊ शकलो आणि त्याचा तुम्ही वापर करता हे देखील आपल्याला दाखवता आलं पाहिजे. इतका तरार दिलाय, खरेदी करताना विचारत पण नाही, आमदाराची सही लागत नाही, आमदाराची ठरावावर सही लागत नाही का बिल देताना सही लागत नाही, माहीतच नसते. बांधकाम विभागानं सुद्धा अंदाजे 10 लाख रुपये, 8 लाख रुपये, 5 लाख रुपये अशा रकमा मागितल्या. आम्ही त्या जिल्हा परिषद डीपीडीसीच्या माध्यमातून इथं दिल्या, जिल्हा परिषदेला. पण 10 लाख रुपयाचं काम दाखवल्यावरती प्रत्यक्षात 7 लाख रुपयाचं, 8 लाख रुपयाचं काम झालं. पुढच्या 1-2 लाखाचं काय झालं माहित नाही. आणि म्हणून तुम्ही सर्व 10च्या 10 पंचायत समितीच्या सदस्यांनी पहिलं जर काय काम करायचं असेल तर मागच्या 3 वर्षात पंचायत समितीच्या प्रत्येक विभागाची लेखी माहिती मागवा. कुठल्या विभागातून किती खर्च झाला, कुठल्या हेडमधून, कुठल्या विभागातून, कुठल्या राज्य शासनाच्या, जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या किंवा डीपीच्या माध्यमातून निधी आला आणि तो कशा पद्धतीने वितरित केला ही माहिती पहिली या महिन्याभरात मागवायचं काम तुम्ही करा. तुम्हाला एवढा मोठा भ्रष्टाचार आणि एवढा अनाठाईत पैसा गेलेला लक्षात येईल की इथले अधिकारी सुद्धा सस्पेंडच करावे लागतील. शालेय पोषण आहार, शाळेचे गणवेश, शाळेच्या व्यवस्था, अंगणवाड्या, तिथली व्यवस्था, त्यामध्ये सुद्धा शिक्षकांनी काही मला सहकार्य केलं म्हणून आपण पूर्वीच्या काळात एक गणवेश मिळायचा. सर्वसाधारण म्हणजे ओपन कॅटेगरीतल्या मुलांना मिळत नव्हते, परंतु चांगला कॉन्ट्रॅक्टर शोधला. 3,500-4 हजार ओपन कॅटेगरीतली मुलं होती, त्यांना ड्रेस मिळत नव्हते. ज्याला काम दिलं त्याला सांगितलं एकही पैसा देणार नाही, या 3,500-4 हजार मुलांना तुम्हाला गणवेश मोफत द्यावे लागेल. तेवढ्याच पैशात त्यांनी 3,500-4 हजार मुलांना गणवेश मोफत दिले. 100% आपण मावळ तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचं काम 2019, 21, 22 पर्यंत सुरू केलं. आता राज्य सरकारने 2 ड्रेस सुरू केले, शूज सुरू केले. चांगल्या क्वालिटीचे गणवेश असले पाहिजे. आज दादांच्या स्वप्नामध्ये असलेल्या आपल्या माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान सुरू केलं आणि जवळपास 22-23 कोटी रुपये आपण तालुक्यामध्ये आणले. शाळांची कामं सुरू आहेत. या शाळेच्या क्वालिटीचं काम दर्जेदार झालं पाहिजे. 15-20 दिवसानंतर पुन्हा डीपीसी होईल. मागच्या वर्षात 22 कोटी आले, पुन्हा तुम्हाला 25-30 कोटी रुपये शाळेकरता मंजूर करायचे काम माझं असेल. चांगल्या शाळा करा, शाळेतली व्यवस्था चांगली असली पाहिजे. शिक्षक जातोय का नाही जातोय बघितलं पाहिजे. ग्रामसेवक तर असले नमुने झाल्यात. मालक झाले, गावचे बी मालक तेच, ग्रामपंचायतीचे मालक बी तेच. बघायलाच नाही कुणी. काय खरेदी करतात, कितीला करतात माहित नसतं. ग्रामपंचायत मध्ये सुद्धा पंचायत समितीच्या सहकार्यानं आता जोपर्यंत प्रशासकीय काळ आहे किंवा जोपर्यंत ग्रामपंचायत निवडणुका होत नाही तोपर्यंत तुम्ही लक्ष घालून ग्रामपंचायतीत पुढे भ्रष्टाचार झालाय हा बाहेर काढला पाहिजे. कुठल्याही पक्षात असू द्या, तो आपल्या असेल किंवा विरोधी पक्षात असू द्या, परंतु
100 रुपयाची वस्तू जर 110 रुपयाला घेतली असेल तर ते आपण मान्य करू. 100 रुपयाची वस्तू 200 रुपयाला 250 रुपयाला होत असेल तर त्यावरती चौकशी लावून तात्काळ विलंबन किंवा त्याच्याकडनं वसुली हा पहिला प्रोग्राम हातामध्ये या महिन्याभरात घ्या. पहिलं काम महिन्याभरात तुम्हाला आज दिलेले आणि तळेगाव, लोणावळा, वडगाव या माझ्या नगरसेवकांनी नगरसेविकांनी जे अभियान 1 तारखेपासून सुरू करायचं त्याचं प्लॅनिंग करतायत. नगरसेवक आपल्या दारी जे मत मागायला जात होते 3 वेळा 2 वेळा, काका बरं आहे का, बाबा बरं आहे का, भाऊ लक्ष राहू द्या, ताई लक्ष राहू द्या, आता तुम्ही एकदाच त्यांच्याकडे लक्ष ठेवायला जा. एकदाच जा. तुम्ही मला मतदान केलं, मी तुमच्या दारात आलेलो आहे. काय काम आहे, काम काय आहे फक्त मला लेखी स्वरूपात द्या. आम्ही अशा पद्धतीने देखील फॉर्म तयार केले, पण मला त्यांनी दिला. नगरसेवक आपल्या दारी पण फोटो मागाय त्याच्यावरती, कारण पैसे मला द्यायचे तर त्यामध्ये हे आपण कुटुंबाची माहिती किंवा त्यांची काय अडचण आहे, कुणाला रेशन मिळत नसेल रेशन कार्ड पाहिजे, कुणाला जातीचं प्रमाणपत्र पाहिजे, कुणाच्या सातबाऱ्याची अडचण आहे, ज्या काय अडचणी सांगतील किंवा आम्हाला रस्ता पाहिजे, आमची इथं लाईटची व्यवस्था नाहीये, पाणी पाहिजे, या ज्या ज्या बाबी आहेत त्या बाबींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि ही सगळी कामं महिनाभरामध्ये तुम्हाला पंचायत समिती कळाल्यानंतर तुम्ही गावागावामध्ये फिरायला सुरुवात करा. घराघरापर्यंत जा. एकदा आज जा, परत पुढचे 3 वर्ष नाही गेला तरी चालेल, परत शेवटचे 1 वर्षभर आधी जा. 5 वर्षाचाच कार्यक्रम देऊन ठेवतो, नंतर काय जायची आवश्यकता नाही. म्हणजे तुम्ही पण आहे तुमच्या नाव कळायला. आपण ज्या जनतेनं विश्वासानं आपल्याला ही संधी दिली त्या संधीचं खऱ्या अर्थानं सोनं केलं. माझ्या वाड्या पाड्यावरती ग्रामीण भागातल्या राहणाऱ्या व्यक्तीला या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी न्याय दिला. ही जर आपल्याला भावना व्यक्त करायची असेल किंवा आपल्याला त्यांच्या मतातून आपल्याला विश्वास संपादित करायचा असेल तर कामच करावं लागेल. ही माझी तुम्हाला विनंती आहे. 2019 ते 2024 पर्यंत भाऊ 5 वर्षाच्या काळामध्ये कोविडचा काळ होता, 1.5-2 वर्ष तरी आपण फिरत होतो. परंतु 5 वर्षात सुनील शेळकेनं प्रत्येक गावात वाड्या पाड्यावरती फिरला. कुणाची म्हणायची ताकद सुद्धा झाली नाही की आमदार आमच्या गावातच आला नाही, आमच्याकडे बघितलं नाही, आम्हाला माहितच नाही. कळत राहायला गेलो, डोंगरवाडीला गेलो, सगळीकडे जात होतो. तसंच तुम्ही एकदा का व्हायला त्या गावात त्या भागात गेलं पाहिजे. हे तुमच्याकडे कुणी अंकुश ठेवणार नाही. विरोधकांकडे आपल्या विरोधात बोलायला पुन्हा मुद्दाही नव्हता. आमदारानं काम केलं का नाही केलं, पण भ्रष्टाचार केला, पुन्हा केला नाही. नंतर काम पुढे केले, एक म्हणायचे भ्रष्टाचार केले, काम काय केले, नक्की काय म्हणायचं ना तेच मला कळत नव्हतं. पण आपण काम करताना सर्वसामान्य माणसाची नाळ ही कधीच तुटता कामा नये, एवढंच मला या निमित्तानं सांगायचंय. आणि तुम्ही जर चांगलं काम केलं तर आम्ही तुम्हाला कुणी अंकुश ठेवून किंवा कुणी तुम्हाला वाईट बोलायचं कारण नाही. तुम्ही चांगलं काम कराल ही माझी देखील तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहे. की ग्रामीण भाग आज खरं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. येणाऱ्या पंचायत समितीनंतर आता ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहे. त्यामध्ये ग्रामपंचायत निवडणूक कशा पद्धतीने तुम्हाला लढवायची आहे, ज्या ज्या ठिकाणी सामोपचारानं मिटेल त्या ठिकाणी मिटवा. जिथं एकोप्यानं आपल्याला बिनविरोध करता येईल, पण कुणाला शब्द देऊ नका. पहिले 6 महिने मला, नंतर मग तुला, तसलं कुणाचा शब्द देऊ नका. कुणी 6 महिन्यानंतर राजीनामा देत नाही. फार तेवढा जातो, भांडारा लावितो, पण काही देत नसतो. त्यामुळे आपण काय त्या भानगडीत पाडणार पण नाही. मला खोटा दबावलाय आमदार तुमच्या सपोर्ट चालतं, तुम्ही ऐकू नका म्हणले काय ऐकायचं ते ऐकून मला माहिती ऐकायचं काम बंद करून ठेवणार. कार्यक्रमात आहे. त्यामुळं पण ग्रामपंचायतीत आपण आपला एकोपा ठेवा. ग्रामपंचायत तुम्हाला ज्या ठिकाणी वाटतंय की सगळे आपल्या विचाराचे आणि विरोधक जे आपले विरोधकच आहेत त्या ठिकाणी नक्की मात्र तुम्हाला पंचायत समिती जिल्हा परिषदेचे सहकारी देखील मदत करतील. पण आमदार या नात्यानं गावागावात जाऊन ग्रामपंचायतीत लक्ष घालणं की मला योग्य वाटणार नाही किंवा उचित नाहीये. त्यामुळे ग्रामपंचायतीत माझ्याकडनं कुठली अपेक्षा ठेवू नका हे देखील मी स्पष्टपणे या ठिकाणी जाहीर करतो.
शेवटी गावाच्या गावापर्यंत टिकवायचं असेल तर मला देखील काही प्रोटोकॉल पाळले पाहिजे किंवा मला देखील काही गोष्टींचा विचार करायला पाहिजे आणि म्हणून गावागावातलं गाव पण टिकवून आपण येणाऱ्या ग्रामपंचायती कशा आपल्या सोयीसुविधेनुसार किंवा आपल्या पद्धतीनं विनोद करता येईल किंवा एकत्रित खेळमेळीत निवडणुका लढता येईल त्या निवडणुका लढा. ग्रामपंचायत झाल्यानंतर 2029 ची लोकसभा डायरेक्ट असणार आहे. मी तुम्हा सगळ्यांना का सांगितलं एवढं सगळं? 2000 लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक ही एकत्रित होण्याची सगळीकडे शक्यता आहे आणि ज्या वेळेला 2029 ला लोकसभा विधानसभा एकत्र होईल त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार तो होणारच आहे, पण खासदार पण झाला पाहिजे ही तुमची भावना असेल. टाळ्या वाजणार वर नका पाठवून मी तसे त्यामुळं आपण आपल्या संघर्ष लावू नका. लोकसभा विधानसभा ह्या एकत्र होतील असं आजही विधिमंडळात अनेक ज्येष्ठ सहकारी किंवा राजकीय प्रमुख नेते देखील करत आहेत आणि म्हणून आपण राजकारणापेक्षा विकास कामांवरती वेगवेगळ्या योजनांवरती भर द्या आणि त्यातून खऱ्या अर्थानं आपल्या जनतेला न्याय द्या एवढीच अपेक्षा निमित्तानं व्यक्त करतो. आगामी काळामध्ये मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण ही योजना सुरू असताना काही माझ्या महिला भगिनींना त्या योजनेचा लाभ मिळत नाहीये, काहींचे पैसे खात्यावरती जमा होत नाहीये, ती माहिती घ्या. त्यामध्ये काही तिथले अधिकारी किंवा जे नेमणूक केलेले आहेत त्यांचं त्यावरती लक्ष नसल्यानं काहींचे पैसे बंद झाले, ज्यांना खऱ्या अर्थानं गरज आहे त्या बाबतीत सुद्धा आपण योग्य पद्धतीने लक्ष घालून त्या लाडक्या मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण या योजनेचे पैसे माझ्या महिला भगिनींना कसे मिळतील याबाबत आपण प्रयत्न करावा. शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफीची देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे. त्यामध्ये आपले शेतकरी जे असतील त्यांचा देखील माहिती घेऊन आढावा घेऊन त्यांना या योजनेपर्यंत येण्याचं काम केलं पाहिजे. मावळ तालुक्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या योजनेच्या माध्यमातून देखील अनेक रस्ते घेतले जातील. आपण पवन मावळाचे जे आता सायकल टूर झाली त्या नाव कसं सायकल टूरचं ग्रँड सायकल टूर याच्या माध्यमातून आपण पवन मावळमध्ये जवळपास 38 ते 40 किलोमीटरचे रस्ते पूर्ण करू शकलो, चांगले केले. आता नव्यानं 85 ते 90 किलोमीटरचे रस्ते पुन्हा आपल्या पवन मावळ, नाणे मावळ आणि आंदर मावळ या भागातले रस्ते आपण सुरू करतोय. पण हे करत असताना ग्रामपंचायतीच्या सदस्यांना आणि पंचायत समितीच्या सदस्यांना सांगतो, गावच्या कडेला असलेली घाण ही स्वच्छ ज्या गावातली असेल त्या गावातूनच तो रस्ता जाणार आहे. मी परवा टाकव्याचं बघितलं, टाकव्याचे पण पुढारी अरे काय ती घाण आहे त्यामध्ये. अरे दिली तुम्हाला जागा, तुम्ही टाका आत कचरा. तुम्हाला जागा दिली आत टाका. तुम्ही प्रस्ताव असं नसतो मारुती भाऊ, तुम्ही तिथं प्रस्ताव दिला पाहिजे, फॉरेस्ट डिपार्टमेंटचा पाठपुरावा केला पाहिजे, त्यातून तुम्हाला संधी मिळेल किंवा ती जागा मिळेल. तुम्ही आत तरी कचरा टाका, त्या अख्खं खराब दिसते. आज त्या सायकल टूरची आम्ही सर्वे करतो अधिकारी सुद्धा म्हणजे साहेब या असं जर बघितलं की इंटरनॅशनल स्पर्धा आहे, अनेक देशातले प्लेयर येतात, त्यावेळेस तिथली परिस्थिती सर्वे केल्यानंतर पुढला भाग कट होईल सांगू शकत नाही. म्हणून आता सुद्धा त्या बाबतीत आपण चांगल्या पद्धतीनं तिथली व्यवस्था किंवा रस्त्याच्या कडेची कचऱ्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करा. मला सांगण्यामागचा उद्देश एवढा आहे, पुढचे 3-3.5 वर्ष पुढली निवडणूक नाही, फक्त काम एक काम एवढंच आपल्याला या निमित्तानं पाहावं लागेल आणि त्यातून ग्रामीण भागातल्या जनतेला कसा न्याय मिळेल या बाबतीत आपण सगळ्यांनी सकारात्मकपणे पुढे जा. आज कुणावरती टीका टिप्पणी करावी असं मला वाटत नाही आणि कुणावरती बोलायचं पण गणेश भाऊ मग अशी भारी म्हणे नाही ना गणेश भाऊ म्हणजे ते काय टिकटिक बंद करायला गेले आणि कुटुंबाने पाहिजे. आपल्या जोवर मी आहे ना तो असं तुम्ही काळजीच करू नका. आगामी काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या स्वीकृत पदाचे देखील कॅबिनेटमध्ये निर्णय झाला, त्याचं देखील
अंमलबजावणी खाली काही 8-10 दिवसात केली जाईल. त्यातूनही सर्व पक्षातले प्रमुख मंडळी बसून प्रत्येकाला वर्षाची कशी संधी देता येईल आपण सगळी मंडळी बसून पंचायत समितीत मगाशी रमेश भाऊंनी खंत व्यक्त केली. परंतु मी जाहीरपणाने सांगतो, आदरणीय अजितदादांनी रमेश भाऊला, गणेश आप्पांना देखील आश्वासित केलं होतं, आपलं सरकार आल्यावरती तुम्हाला देखील योग्य तो सन्मान केला जाईल. मी जाहीरपणे सांगतो आप्पा, त्याचा देखील विचार केला जाईल. आगामी काळात बबन भाऊ आहेत, गणेश भाऊ आहेत, ही सगळी मंडळी आहेत. आपण वेगवेगळ्या ठिकाणी त्याचबरोबर आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना देखील कसा सन्मान देता येईल ते सगळं ऐकायला आपली पूजा तयार आहे. तुझ्याकडनं पण वाया निरोप पाठवतो आता की एवढी सगळी मंडळी बघतायत, आम्हाला काय आता संधी मिळणार आहे. आम्ही जाहीरपणे त्या दिवशी मी मीटिंग मध्ये सांगितलं, आम्हाला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद नाही मिळालं तरी हरकत नाही, परंतु ज्याला न्याय द्यायचा तो द्या. पण माझ्या मावळ तालुक्याला विकास कामांना निधी पुढे कमी पडता नये एवढे मात्र मला तुम्ही ठणकावून सांगून आलेले. पण ठीक आहे, कामांना निधी मिळेल, परंतु अध्यक्ष नाही तर उपाध्यक्ष, सभापती, कृषी व पशुसंवर्धन पुन्हा बघतो ना दीपक गांधा सांगा म्हणून सर्व आगाने बघते. आणि तुम्हाला मला काय नको म्हणला पण असं म्हणलं. आगामी काळात माझ्या 3.5 वर्षाचा अजून कार्यकाळ बाकी आहे, 12 दिवस आहेत. आता एकच विनंती करतो, जनता दरबार असणारे दर सोमवारी अधिवेशन झाल्यावरती त्या जनता दरबारला पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य देखील उपस्थित असले पाहिजे. प्रत्येक भागातल्या गावातली लोक या ठिकाणी येतील, त्यांना आपण सहकार्याची भूमिका ठेवून चांगलं काम करूया. आणि जर तुम्ही चांगलं काम केलं तर मला आठवड्यातली 1 दिवस सुट्टी भेटेल. आता मला मी 1 दिवस सुट्टी द्या. अरे भाई, पोरं याकडे मोठी झाल्यात, मला मी थोडं बघू द्या. जर तुम्ही 1 दिवस सगळ्यांनी जर चांगलं काम केलं तर बहुत सुट्टी भेटेल ना. काय रमेश भाऊ, हो नक्की 1 दिवस तरी सुट्टी द्या. मला माझा संसार बघू दे, नाही तर म्हणतील आलाय बाप गेलाय बाप, आलाय गेला, असंच चालली सध्या परिस्थिती. पण आता माझी मुलंही मोठी झाली. मला आठवड्यातलं मी या सगळ्या गोष्टी कधी बोलत नव्हतो, पण दादांच्या जाण्यानंतर काही वेळेला आपण देखील स्वतः विचार केला पाहिजे ना, आपण काय करतोय. की दादांनी महाराष्ट्राकरता काय केलं तर प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये घर केलं, कामाचा माणूस म्हणून. आणि तोच आदर्श ठेवून मी देखील काम करण्याचा प्रयत्न करीन. या मावळच्या जनतेनं मला ज्या विश्वासानं दुसऱ्यांदा संधी दिली, तोच विश्वास टिकवण्याची जबाबदारी नक्कीच माझी आहे. आणि त्या विश्वासाला पुढे तडा न देता चांगलं काम करून दादांच्या स्वप्नातला मावळ तालुका आपल्या सगळ्यांना पूर्ण करायचा आहे, एवढे त्या निमित्तानं सांगतो. आगामी काळामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या पुढच्या टूर निघतील. अभ्यास दौरा पुढे जायचं, एक ठिकाणी जायचं. अभ्यास जर करायचा असेल तर बारामतीला जायचं, बारामतीतून अभ्यास करायचा. आणि बारामतीत कशा पद्धतीने बारामती उभी केली आहे, कसे प्रकल्प आणले हे पाहिला. रस्ते कसे आहेत, स्वच्छता कशी असते, व्यवस्था कशी असते, प्रशासन कसं काम करतं, जर पाहायचं असेल तर बारामतीला पंचायत समितीने जर नाही व्यवस्था केली मी करून देईल, पण बारामतीच बघायला जायचं. एवढ्या निमित्तानं सांगतो. सगळ्यात माझ्या सहकाऱ्यांचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या परिवारातील सर्व वडीलधारी माझ्या आया बहिणी, प्रमुख ज्येष्ठ असलेल्या नेते मंडळींचे देखील आभार व्यक्त करतो. तुमच्या विश्वासानं स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या साथीनं आपल्याला पंचायत समितीत, जिल्हा परिषदेत घवघवीत यश मिळालं. त्या यशानं पुढे उन्मातून न जाता या जनतेच्या सेवेत राहू हा विश्वास देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. यानंतर 10 मिनिटच आहे, उठू नका कुणी. या ठिकाणी नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापती यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. नवनिर्वाचित सभापती सुनीताताई येवले. 2 मिनिटं थांबा की काय उठलं की आणि उशिरा
नवनिर्वाचित सभापती सुनीताताई येवले यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. तो सन्मान करण्यासाठी तालुक्याचे आमदार, तालुकाध्यक्ष सुराताई राऊत, त्याचप्रमाणे नगराध्यक्ष सत्कार होऊ द्या ना. सत्कार नंतर आभार होईल. दोनच सत्कार होते. सभापती सुनीताताई येवले. सर्वप्रथम इथे जमलेले सर्व मायबाप जनतेला माझ्याकडनं नमस्कार. ग्रामदेवत पोटोबा योगेश्वरी पदस्पर्शाने पावन झालेल्या या नगरीत पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणूक पार पडत असताना मावळचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके व मावळ तालुक्याचे अध्यक्ष गणेश भाऊ खांडगे आणि सर्व पदाधिकारी, व्यासपीठावरील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व मावळ तालुक्यातले सर्व मायबाप जनता, प्रथमतः मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करते आणि मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके यांच्या कामाचा विकास पाहून आम्हाला या जनतेने पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्याला बहुमताने विजय केला. खरं तर 15-0 ह्या संख्येने आमचा विजय झालेला आहे. खरं तर अण्णांचा विकासामुळे हा मावळ तालुक्याचा चेहरा मोहरा बदलला आणि या जनतेने अण्णांनी मला सभापती पदासाठी आज या ठिकाणी विराजमान केले. मी मावळ तालुक्याच्या वतीने व माझ्या राष्ट्रवादी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वतीने अण्णांचे मनापासून आभार मानते. खरं तर 30 वर्षाची सत्ता बाजूला सारून आज आमच्या राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा या ठिकाणी खऱ्या अर्थाने फडकला गेलेला आहे. अण्णा, मला तुम्ही सभापती पदाची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आभार मानते आणि या मावळ तालुक्याच्या जनतेचा विकास करण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेल. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. त्यानंतर साहेबराव नकारके आभार मानतील. त्यानंतर सत्कार सन्मान होईल. उपसभापती साहेब आणि सांगा इथं आलेल्या व्यक्तीला कायम मी जेवणाची व्यवस्था करीन. उपसभापती साहेबराव नकारके. मोठी घोषणा करण्यात येत. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज सभापती उपसभापती निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या भगिनी सुनीताताई मनोहर येवले यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. तसेच माझीही उपसभापती निवडणूक झाली. त्याचं खरंच श्रेय मावळ तालुक्याचे जनसेवक आमदार आमचे भक्कम आधारस्तंभ आदरणीय सुनील अण्णा शेळके असतील. आम्हाला ज्यांनी राजकारण आणलं असे सहकार वर्षी ज्येष्ठ नेते बबन भाऊ वेगळे, विठ्ठल अण्णा शिंदे, गणेश भाऊ खांडगे, रमेश भाऊ, उपस्थित सर्वच व्यासपीठ, गणेश अप्पा ढोरे, उपस्थित सर्वच मायबाप जनता बंधू भगिनींनो, अण्णा, आमचा जो प्रथमतः तुम्ही जो विश्वास टाकला त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जास्त काय मी बोलणार नाही. आपण विविध विकास कामाची माहिती दिलेली, मी आधी काय बोलणार नाही. आपल्या मार्गदर्शनाखाली आणि ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही यात्रा अशीच पुढे चालू ठेवू. आपलं मार्गदर्शन नक्कीच लाभणार आहे. मी जेवणा सांगतो. आपण देहू नगर पंचायत असेल, देवरोड असेल, देहू, वडगाव, लोणावळा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आम्हाला देदीप्यमान यश दिलं अण्णा. आता 3.5 वर्षाने आमची जबाबदारी आहे. मागील भाषणात आपण उल्लेख केला की येणाऱ्या विधानसभेच्या वेळी पुढील आमदार हा 1.5 लाखाच्या मतांनी निवडून येणार आहे. आमची सर्वांची जबाबदारी, कारण तुम्ही आम्हाला खूप दिलं सगळ्यांना. आता आमची नैतिक जबाबदारी लागते तन मन धनाने, कारण तुम्ही आम्हाला तन मन धनाने सगळी मदत केलेली आहे. तसं काय बोलणं झालं नव्हतं. राजीनामा कुठे
कधीच भक्त दिलं नाही राहील मामा. तुमच्याकडे आहे द्यायचा. खिशात आहे. जेवणाची व्यवस्था केलेली आहे. काय आहे जेवायला? सर्वांनाच नम्र विनंती आहे, जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका. आपण इथं आलात, आम्हाला आशीर्वाद रूपी असंच प्रेम सदैव राहू द्या हीच विनंती करतो. धन्यवाद.